व दर्जेदार संशोधन व शिक्षण देणारा विभाग म्हणून शिवाजी विद्यापीठाचा इतिहास विभागाचा नावलौकिक आहे। हा इतिहास विभाग सुरुवातीच्या टप्प्यामध्ये शिवाजी विद्यापीठ स्थापन झाल्यावर साधारणतः नोव्हेंबर 9, 1964 साली स्थापन झाला होता। सुरुवातीचे जे पहिले कुलगुरू होते डॉक्टर अप्पासाहेब पवार हे एक विख्यात मराठा इतिहासाचे संशोधक आणि व्यासंगी इतिहासकार होते आणि त्यांच्या प्रभावाखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सुरुवातीच्या काळात इतिहास विभाग विकसित झाला। पुढील काळामध्ये जे मराठा रिसर्च सेल शिवाजी विद्यापीठात स्थापन झालं ते या इतिहास विभागाशी संलग्न होतं आणि त्या सेलच्या माध्यमातून अनेक दर्जेदार संशोधन उपक्रम हाती घेण्यात आले, प्रकाशनं करण्यात आली। पुढे इतिहास विभागामध्ये MA, PhD, MPhil असे अनेक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले। 2016 पासून PG डिप्लोमा इन म्युझिओलॉजी हा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला। या विभागाचा संशोधनात्मक जे कार्यक्षेत्र आहे ते मराठा इतिहास, दक्षिण संस्थानांचा इतिहास आणि आधुनिक महाराष्ट्र अशा या 3 क्षेत्रांमध्ये हा विभागाने संशोधन केलेलं आहे। या विभागाच्या प्राध्यापकांनी आजी आणि माजी प्राध्यापकांनी साधारणतः 17 संशोधनात्मक ग्रंथ प्रकाशित केले आहे। शिवाजी विद्यापीठाचे छत्रपती शाहू सेंटर फॉर मराठा स्टडीज हे 2003 साली विभागाच्याच पुढाकाराने स्थापन झालेलं होतं। अलीकडे 2016 साली संभाजी महाराज सेंटर फॉर रिसर्च ही देखील विभागाच्या पुढाकाराने स्थापन झालेलं आहे। या विभागाचे अनेक सामंजस्य करार आहेत। त्यामध्ये एक सामंजस्य करार तमिळ विद्यापीठ तंजावर या विद्यापीठाशी आहे आणि दुसरा सामंजस्य करार हा महाराष्ट्र शासनाच्या विश्वकोश निर्मिती मंडळाबरोबर होता। अनेक आंतरराष्ट्रीय कोलॅबोरेशनसुद्धा या विभागाने केले आहेत। त्यामध्ये एक आंतरराष्ट्रीय ATWS नावाची जी आंतरराष्ट्रीय इतिहासाची संस्था आहे त्याच्याबरोबर सहकार्याने आम्ही एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र केलेलं होतं। याशिवाय ज्ञान नावाच्या केंद्र सरकारच्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर स्टीवर्ट गॉर्डन हे मिशिगन विद्यापीठाचे इतिहासाचे प्राध्यापक शिवाजी विद्यापीठामध्ये आले होते आणि ते 2019 ते 20 या काळामध्ये अभ्यागत अभ्यासक म्हणून विभागामध्ये कार्यरत होते। विभागामध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक साधन सामग्री उपलब्ध आहे। एकतर मोठ्या प्रमाणात शिक्षण देताना शिकवताना विभागातील प्राध्यापक मल्टीमीडियाचा कॉम्प्युटरचा वापर करतात। सर्व विभागामध्ये वायफाय उपलब्ध आहे। 10 कॉम्प्युटर्स असलेली एक प्रयोगशाळा देखील उपलब्ध आहे। विभागाचा स्वतः सभागृह आहे। एक लायब्ररीसुद्धा विभागामध्ये आहे। मुलींना एक वेगळी अभ्यास करण्यासाठी एक अभ्यासिका देखील विभागामध्ये उपलब्ध आहे। विभागाकडे अनेक ऐतिहासिक साधनं देखील आहेत। जुनी कागदपत्र, जुनी चित्र, अनेक साधनं विभागाकडे आहे ज्याचा उपयोग शिकवण्यामध्ये मुलांना केला जातो। विद्यार्थी केंद्रित अनेक उपक्रम विभाग वर्षभरात घेत असतो। त्यामध्ये क्विज कॉम्पिटिशन्स असतात। अनेक चर्चासत्रांमध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी प्रेरणा दिली जाते। विभागाच्या माध्यमातून शिवाजी विद्यापीठ इतिहास परिषद ही एक संस्था आहे ज्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शोध निबंध वाचण्याला प्रोत्साहित केले जाते। असे अनेक उपक्रम हाती घेतले जातात। विभागाचा एक PG डिप्लोमा इन म्युझिओलॉजी आणि मोडी सर्टिफिकेट कोर्स देखील आहे। याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवीन वस्तू संग्रहालयशास्त्र आणि मोडी लिपीचं ज्ञान मिळावं यासाठी तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जातं। विभागामध्ये करिअर काउन्सिलिंग देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं। स्पर्धा परीक्षेसाठी देखील मार्गदर्शन केलं जातं। अनेक तज्ज्ञ व्याख्यात्यांना निमंत्रित करून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या करिअर संधी कशा उपलब्ध होतील याच्यावर जास्त आमचा भर असतो। एकंदरीत पाहिलं तर विभागामध्ये अनेक उपक्रम घेतले जातात। त्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या व्हॅल्यू ॲडेड कोर्स देखील आहेत। त्यामध्ये स्पर्धा परीक्षासाठी इतिहास अशा प्रकारचा एक व्हॅल्यू ॲडेड कोर्स आम्ही घेतलेला आहे। परत हेरिटेज कॉन्झर्वेशनसाठी सुद्धा एक व्हॅल्यू ॲडेड कोर्स घेतलेला आहे।
त्या अशा प्रकारे अनेक विद्यार्थी केंद्रित उपक्रम इतिहासामध्ये उपलब्ध आहेत आणि त्याचा फायदा MA आणि MPhil आणि PhDचे विद्यार्थी घेत असतात. इतिहासामध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर अनेक करिअर संधी उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ शिक्षण क्षेत्रामध्ये आपले करिअर करता येतं. याशिवाय अनेक इतर कोर्सेस विशेषतः टुरिझम, म्युझिओलॉजी किंवा हेरिटेज कॉन्झर्वेशन या क्षेत्रात सुद्धा इतिहासाचा उपयोग होऊ शकतो आणि यासाठी देखील विभागामध्ये छोटे कोर्सेस, व्हॅल्यू ॲडेड कोर्सेस उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांना ज्या कुठल्या क्षेत्रामध्ये आपलं करिअर करायचं आहे ते निवडण्याची, त्यांना मार्गदर्शन देण्याची तज्ज्ञ मंडळींच्या माध्यमातून विभागामध्ये दिलं जातं. MAचे विद्यार्थ्यांनी त्याच विभागामध्ये प्रवेश घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटला भेट द्यावी. काय अडचणी आल्या तर शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात यावं असं मी त्यांना आवाहन करतो. धन्यवाद.